जय भीम. नमो बुद्धाय. आजच्या या दंबलिपीच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आतापर्यंत आपण व्यंजनाला स्वर जोडत असताना दीर्घ ईपर्यंत स्वर व्यंजने आपण अभ्यासलेली आहे. तर आता व्यंजनांना उ हा स्वर कसा जोडला जातो ते आपण बघूया. तर दंबलिपीमध्ये व्यंजनाला उ हा स्वर जोडत असताना व्यंजनाचा खालचा भाग हा सरळ रेषेत असेल तर त्याला उजव्या साईडला आडवी रेषा ओढली जाते आणि व्यंजनाचा जो खालचा भाग हा वक्र असेल, गोल असेल, तर त्याला उभी रेषा ओढली जाते. तर आपण आता अभ्यासूया व्यंजनाला उ हा स्वर कसा जोडला जातो. क अधिक उ बरोबर को. त्या पद्धतीनं धम्मलिपीमध्ये आपण क अधिक ओ बरोबर, इथे क ला बघा खालचा भाग हा उभ्या रेषेत आहे म्हणून त्याला उकार देताना असा हा आडव्या रेषेत द्यायचा आहे. तर हे लक्षात ठेवा. तर अभ्यासूया आपण. को खो गो घ डो. स श ज झ त्यानंतर टो ठो डो ढो नो. त्यानंतर तो ठो डो धो आणि नो. आजच्या आपण अभ्यासामध्ये नो पर्यंतच आपण अभ्यासूया. को को इथे बघा या व्यंजनाचा खालचा भाग हा गोल आहे त्यामुळे त्याला उकार देताना अशा पद्धतीने द्यायचा आहे. ग ला उकार देताना आडव्या पद्धतीनं, घ ला उकार देताना अशा पद्धतीने द्यायचा. त्यानंतर गु ला उकार देताना हा अशा पद्धतीने द्यायचा. च चा हा भाग उभ्या रेषेत आहे म्हणून याला अशा पद्धतीने उकार द्यायचा. छ ला उकार देताना खाली द्यायचा आहे उभ्या रेषेत. ज ला भी खाली. आता हा झ चा जो खालचा भाग आहे तो उभ्या रेषेत आहे म्हणून त्याला आडवा उकार द्यायचा आहे. ट ट ठ ड
भू न तो थो ले भू निनो. तर हा पहिला उकार अशा प्रकारे द्यायचा आहे. तर बाकीची राहिलेली व्यंजने आपण पुढील अभ्यासात अभ्यासूया. जय भीम. नमो बुद्धाय.